लोकसंख्या या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत आणि त्याच्याच पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण आपला मुद्दा स्पष्ट करूया की मानवी विकास निर्देशांक आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित असं मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. मग केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे हा विचार आता सर्व मान्य झालेला आहे आणि हा विचार केवळ व्यक्ती सापेक्षच नाही तर तो प्रदेश किंवा राष्ट्र सापेक्षही आहे. मग प्रादेशिक विकास मापदंडामध्ये मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश हा केला गेला आणि हा निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने 3 निकष हे विचारामध्ये घेतले जातात. त्याच्यामध्ये आर्थिक निकष म्हणजे आपली सरासरी राहणीमान, आरोग्य म्हणजे अपेक्षित आयुर्मान आणि शिक्षण म्हणजे शैक्षणिक कालावधी हे विचारात घेतले जातात. आले लक्षात? पुढे जाऊया. अजून स्पष्टीकरण आलं की तुम्हाला अजून चांगल्या रीतीने कळेल. चला आता मानवी विकास निर्देशकांचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. त्याच्यानंतर अतिविकास असा जो प्रदेश असतो त्याचा निर्देशांक हा जवळजवळ 1 च्या जवळ असतो. तर प्रदेशातल्या प्रगतीचं मान हे जसं जसं कमी असेल तसं तसा हा निर्देशांक कमी कमी होत जातो आणि एखाद्या प्रदेशामध्ये विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. आले लक्षात? पुढचा मुद्दा बघूया की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सांगा पाहू. तर नेहमीप्रमाणे आपलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जसं आपण आकृती बघतो आणि त्याच्यावरती काही प्रश्न दिलेले असतात आणि ते आपल्याला आपल्या वहीमध्ये नमूद करावे लागतात. तर आकृती क्रमांक 7.5 याचा अभ्यास करून खालील काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते? लोकसंख्येची घनता ही 100 प्रति चौरस किमीपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांची नावं लिहायची. लोकसंख्येची घनता मध्यम असलेल्या 2 जिल्ह्यांची नावं तुम्हाला लिहायची. आता गडद रंगाने दाखवलेली घनता ही किती आहे? त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी का आहे? त्याच्यानंतर प्राकृतिक रचना, हवामान, वनप्रदेश, उद्योग इत्यादींचा घनतेवर होणाऱ्या परिणामाबाबत वर्गात चर्चा करायची. आता वर्गात चर्चा म्हणजे आपली मुद्दा हा मी स्पष्ट केलेला आहे. अर्थात तुमचे 2 सवंगडी मित्र ते तुमच्या जवळ बसणार म्हणजे लांब लांब आणि तुम्ही मास्क घालायचा, एकमेकांशी चर्चा करायची आणि आपल्या वहीमध्ये आहेत ते मुद्दे स्पष्ट करायचे. बरोबर? नसेल कोणी सवंगडी मित्र तर तुम्ही एकट्याच विचार करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. असेल शक्य तर जरूर सवंगडी मित्र, पण फक्त 2च आणि मास्क लावून बसायचं आहे, लांब लांब बसायचं आहे. परत परत सांगते तुम्हाला. बरोबर? आलं लक्षात? पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा जर आपण विचार केला तर काही खालील बाबी आपल्या लक्षात येतात. तर त्या कोणत्या? तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आहे आणि लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण, नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळेच मुंबई शहर म्हणजेच जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे हा पूर्वीचा, त्याच्यानंतर पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आहे आणि नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही मध्यम आहे म्हणजे मध्यम याच्यामध्ये. त्याच्यानंतर पर्जन्य छायेच्या प्रदेशातील जिल्हे आणि अतिपूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही कमी आहे. काय आहे? कमी आहे.
पुढे जाऊया. हा बघा, नकाशाशी मैत्री. ह्याच्यामध्ये आपण जे प्रश्न लिहिणार आहोत त्याचा मी हा शेवटच्या म्हणजे आपल्या एका उपक्रमामध्ये आपण हे चित्र बघतोय. हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आणि मी शिवाय उपक्रमामध्ये घातलं होतं, पण आपले मुद्दे पण आहेत त्याच्यामुळं मी हे नंतर घातलेलं आहे. पहा, याच्यामध्ये काही गडद रंग आहेत, काही फिकट रंग आहेत आणि सगळा काही सूची इथं खाली पण दिलेले आहे उजव्या बाजूला. तर ते सगळं निरीक्षण अर्थात तुम्ही व्यवस्थित करायचंय आणि आलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नमूद करायचे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो तर या अंतर्गत आपण बघणार आहोत की खालील तुम्हाला काही विधानं दिलेली आहेत. म्हणजे काय, मी एकच दिलाय कारण आपल्याला भरपूर आपल्या उपक्रमामध्ये प्रश्न उत्तर वगैरे आहेत. तर मग एकच दिलाय मी की हे विधान तपासायचंय आणि अयोग्य विधान दुरुस्त करून घ्यायचं. तर काय आहे हे, तर ज्या प्रदेशातून लोकसंख्येचं स्थलांतर होतं त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो. चला तर मग आता आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या विभागामध्ये.